नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणीसाठी एक खूप आनंदाची गोष्ट समोर आली आहे. तर अशा बऱ्याच लाडक्या बहिणी आहेत ज्या अजून 21व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. म्हणजे अशा बऱ्याच बहिणी आहेत की ज्यांना अजून 21वा हप्ता आला नाही. तर त्यांनी काय करावे, तर सरकारने निश्चित केले आहे की म्हणजे त्यांनी सांगितलं आहे की या एप्रिल महिन्याच्या शेवटी किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 21वा हप्ता येण्याची शक्यता आहे. म्हणजेच येतील. पण अशा बऱ्याच बहिणी आहेत की ज्यांना अजून मागचे पण 2-3 हप्ते भेटले नाही. म्हणजेच जानेवारी महिन्याचा हप्ता भेटला नाही, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता भेटला नाही. तर त्यांना एक मोठा प्रश्न आहे की आम्हाला एकच हप्ता भेटेल की जे मागचे 2-3 भेटले नाही ते सगळे एकत्र मिळून 4,500 रुपये भेटेल. म्हणजे असे बरेच प्रश्न आहेत. तर सरकारने ते अजून निश्चित नाही केले आहेत की तो मागचे जे 2-3 हप्ते गेले ते एकत्र देईल की हा 21वा जो मार्च महिन्याचा हप्ता आहे तो एकच देईल. त्यांनी अजून ऑफिशियल जी-आर काढलेला नाही आहेत. म्हणजे तो किती पैसे देईल. पण त्यांनी निश्चित केले आहे की हा 21वा हप्ता म्हणजे जो मार्च महिन्याचा हप्ता आहे तो या महिन्याच्या शेवटी किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये येईल. जे आपले आधार कार्डला जे बँक खातं लिंक असेल त्या, तर आपल्या आधार कार्डला जे बँक खातं लिंक आहे ते एकदा तपासून बघा ते चालू आहे की बंद आहे. कधी कधी कसं तर खातं म्हणजे आधी चालू असतं पण ते मध्ये काही वेळेनंतर ते बंद पडते आणि त्याच्यामुळे जो आपला हप्ता आहे तो थांबू शकतो. म्हणून जे बहिणींचे बँक खाते कदाचित बंद असेल त्याने ते जाऊन चालू करून घ्या. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या आधार कार्डला डीबीटी लिंक चालू आहे की बंद आहे ते एकदा चेक करून बघा. कारण कसं हे पैसे जे येतील ते डीबीटीद्वारेच येणार आहेत. म्हणून जर डीबीटी बंद असेल तर ती चालू करून घ्या. आणि महत्त्वाचे म्हणजे बऱ्याच बहिणींना प्रश्न आहे की आम्हाला पैसे किती येतील. म्हणजेच आणि सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की पैसे नेमके किती येतील. म्हणजेच जे मागचे 2-3 हप्ते गेले ते पण येतील की हा मार्च महिन्याचा 21वा हप्ता आहे तो एकच येईल. असे बरेच प्रश्न आहेत. तर सरकारने अजून पण निश्चित नाही केलं आहे की ती म्हणजे किती पैसे येतील ते. पण त्यांनी 21वा हप्ता हा त्यांनी कन्फर्म सांगितलं आहे. म्हणजेच हा एप्रिल महिन्याच्या शेवटी किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये नक्की येईल. तर वाट पहा. आणि ज्या बहिणींची ई-के-वाय-सी बाकी असेल त्यांनी लवकरात लवकर करून घ्या. कारण की या महिन्याच्या शेवटपर्यंत त्यांनी मुदतवाढ दिली आहे. आणि ज्या बहिणींची ई-के-वाय-सी चुकली असेल किंवा काही माहिती चुकीची टाकली असेल तर त्यांनी ती दुरुस्त करून घ्यावी. त्यासाठी पण या महिन्याच्या शेवटीपर्यंत त्यांनी मुदतवाढ दिली आहे. तर आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओमध्ये जी माहिती दिली आहे ती समजली असेल. आणि जर या व्यतिरिक्त पण जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून कळवा. आपण त्या प्रश्नावर पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की उत्तर घेऊन येऊ. तर धन्यवाद.